हजेरी लावली आहे आणि या पावसामुळे कापणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। तर तूर आणि हळद पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे। अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज 22,000 क्विंटलपेक्षा जास्त सोयाबीन दाखल होते। मात्र नाफेडचे खरेदी केंद्र सुरू न झाल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मातीमोल भावात सोयाबीन विकावं लागतंय आणि त्यामुळे सरकारनं तात्काळ नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी करतात। हिंगोलीतील विविध भागात परतीच्या पावसानं हजेरी लावली। परतीच्या पावसामुळे वेचणीला आलेल्या कपाशीचं मोठं नुकसान झालंय। आधीच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला शेतकरी चिंतेत सापडलाय। परभणी जिल्ह्यातील विविध भागात परतीच्या पावसानं हजेरी लावली। पावसामुळे वेचणीला आलेल्या कपाशीची मोठी नासाडी झाली आणि याचबरोबर अनेक ठिकाणी काढणीवर आलेलं सोयाबीन देखील भिजलेलं आहे। परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला। वाशिमच्या निंबीत सोयाबीनच्या गंजीला अज्ञात व्यक्तीनं आग लावली आणि यात अल्पभूधारक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। प्रशासनानं तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येते। वाशिममधील अनसिंग, मंगळुरूपीर, कारंजा लाड आणि मानोरा इथं 15 ऑक्टोबरपासून कापूस खरेदी सुरू होणार होती। मात्र अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नाहीये, त्यामुळे कापूस खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। भात पिकावरील रोगाच्या प्रादुर्भावानं आणि अवकाळी पावसानं शेतकऱ्याला दुहेरी संकटाला सामोरं जावं लागतंय। रोगामुळे आधीच मोठ्या प्रमाणात भात पीक खराब झालंय। काढणीच्या वेळी पडलेल्या मुसळधार पावसानं उरलं पीकही पाण्यात भिजून नष्ट झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय। तातडीने नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली। संभाजीनगरात अतिवृष्टीचा कपाशीला फटका बसलाय। कपाशीचं नुकसान झाल्यानं दराला फटका बसलाय। दिवाळी साजरी करण्यासाठी शेतकऱ्यांना पहिल्याच वेचणीचा कापूस खासगी व्यापाऱ्यांना मागेल त्या दरात विकावा लागलाय। नाशिकच्या निफाड तालुक्यातील कोटम गावात 2 एकरावरील द्राक्ष बागेवर शेतकऱ्यांना कुऱ्हाड मारली। सततच्या पावसामुळे द्राक्ष बागेला फळधारणा झालीच नाहीये, तर पंचनाम्यासाठी तलाठी आणि कृषी अधिकारी आले नाहीयेत। त्यामुळे शेतकऱ्यांना संतप्त होऊन द्राक्ष बागेवर कुऱ्हाड मारली।